नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तहसीलदार कार्यालयाकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। ही सूचना विशेषतः दिव्यांग लाभार्थी आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून योजनेचे हप्ते जमा झालेले नाहीत। यामध्ये फक्त एका योजनेचे लाभार्थी नाहीत, तर संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग योजना या दोन्ही योजनातील काही लाभार्थींचा समावेश आहे। म्हणून जर तुम्हाला ही गेल्या महिन्यापासून हप्ता मिळाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। पुढे नेमकी काय सूचना देण्यात आली आहे आणि तुम्ही काय करावे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। समजा तुम्हाला गेल्या 2 ते 3 महिन्यापासून योजनेचे पैसे मिळालेले नाहीत आणि आता हयातीचा दाखला काढण्यासाठी किंवा सत्यापन करण्याचा प्रयत्न करत असताना बेनिफिशरी नॉट रजिस्टर्ड असा मेसेज दिसत असेल किंवा दुसरा कोणताही एरर येत असेल आणि त्यामुळे तुमचे सत्यापन पूर्ण होत नसेल तर घाबरायची गरज नाही। अशा सर्व लाभार्थ्यांसाठी तहसीलदार कार्यालयाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे। आता त्या सूचनेनुसार तुम्हाला नेमके काय करायचे आहे ते आपण पुढे पाहूया। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत किंवा सत्यापन करताना एरर येत आहे त्यांना आता नवीन अर्ज फॉर्म भरावा लागू शकतो। काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण 15 दिवसांपूर्वी संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेचे नवीन अर्ज स्वीकारले जात होते। मात्र त्याच काळात संबंधित वेबसाईट काही काळासाठी बंद करण्यात आली होती। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अर्ज पूर्ण होऊ शकले नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। याच कारणामुळे आता काही लाभार्थ्यांना पुन्हा नवीन फॉर्म भरावा लागू शकतो। पुढे कोणाला फॉर्म भरायचा आहे आणि कुठे भरायचा आहे हे आपण सविस्तर पाहूया। मित्रांनो, आता हा मुद्दा काळजीपूर्वक ऐका, कारण ही माहिती अनेक लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। यापूर्वी काही दिवस संबंधित वेबसाईट बंद होती, त्यामुळे अनेकांना अर्ज भरताना आणि सत्यापन करताना अडचणी येत होत्या। मात्र आता ती वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। आता जर गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नसतील आणि त्याचबरोबर हयातीचा दाखला काढताना किंवा सत्यापन ॲपमध्ये बेनिफिशरी नॉट रजिस्टर्ड किंवा इतर कोणताही एरर दिसत असेल तर ही बाब दुर्लक्ष करू नका। याचा अर्थ असा असू शकतो की तुमचे नाव लाभार्थी यादीतून काढले गेले आहे, म्हणजेच रिमूव्ह झाले असण्याची शक्यता आहे। त्यामुळेच तुमचे सत्यापन होत नाही आणि हप्तेही थांबलेले असू शकतात। मात्र फक्त एरर दिसला म्हणून प्रत्येक लाभार्थीचे नाव रिमूव्ह झाले आहे असा निष्कर्ष काढू नका। संबंधित कार्यालयाने अशा प्रकरणामध्ये नवीन अर्ज भरून माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे। म्हणून जर तुमच्यासोबतही अशी समस्या होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी सांगणार आहे की कोणाला नवीन फॉर्म भरावा लागेल, कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज नेमका कुठे व कसा भरायचा, जेणेकरून तुमची पेन्शन पुन्हा सुरू होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता येईल। मित्रांनो, आता हा मुद्दा नीट समजून घ्या, कारण इथूनच अनेक लाभार्थ्यांच्या अडचणी सुरू झालेल्या आहेत। जर तुमचे नाव सिस्टममधून रिमूव्ह झाले असेल तर त्याचा थेट परिणाम दोन्ही गोष्टींवर होतो। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यात योजनेचे मासिक हप्ते जमा होणे थांबते, त्यामुळे 2-3 महिने किंवा त्याहून अधिक काळ पैसे मिळत नाहीत। दुसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हयातीचा दाखला काढण्यासाठी किंवा सत्यापन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा सिस्टममध्ये तुमची नोंदच उपलब्ध नसल्यामुळे बेनिफिशरी नॉट रजिस्टर्ड किंवा इतर तांत्रिक एरर दिसू शकतात। अशा परिस्थितीत तुमचा हयातीचा दाखलाही तयार होत नाही, म्हणजेच पैसे बंद होणे आणि हयातीचा दाखला निघत नसणे या दोन्ही समस्या एकाच कारणामुळे निर्माण होऊ शकतात, सिस्टममध्ये लाभार्थ्यांची नोंद उपलब्ध नसणे। म्हणून जर तुमच्यासोबतही हे 2 प्रकार घडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। पुढे मी सांगणार आहे की अशा परिस्थितीत नेमकी कोणती प्रक्रिया करायची, कोणता फॉर्म भरायचा आणि पुन्हा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी काय करावे लागेल। मित्रांनो, आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न येत असेल की शेवटी आमचे नाव सिस्टममधून काढले का गेले। याचं एकच ठरलेलं कारण नसतं। प्रत्येक लाभार्थ्याच्या प्रकरणानुसार कारण वेगळं असू शकतं। उदाहरणार्थ, काही ठिकाणी कागदपत्रांमधील त्रुटी, माहिती अपडेट न होणे, सत्यापनाशी संबंधित अडचण किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। मात्र तुमच्या बाबतीत नेमकं कोणतं कारण आहे हे फक्त संबंधित तहसीलदार कार्यालयात तपासल्यानंतरच निश्चितपणे समजू शकतं। म्हणून कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नका
आणि स्वतःहून कोणताही अंदाज लावू नका. जर तुमचे पैसे थांबले असतील किंवा हयातीचा दाखला निघत नसेल तर एकदा संबंधित तहसीलदार कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची आणि लाभार्थी नोंदीची तपासणी करून घ्या. तिथेच तुम्हाला तुमच्या प्रकरणाची नेमकी अडचण काय आहे, ती कशी दूर करायची आणि पुढे कोणती प्रक्रिया करायची याची अधिकृत माहिती दिली जाईल. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या मागे न लागता थेट कार्यालयातून माहिती घेणे हा सर्वात योग्य आणि सुरक्षित मार्ग आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय करायचे. जर गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नसतील आणि त्याचबरोबर हयातीचा दाखला निघत नसेल किंवा सत्यापन करताना एरर येत असेल तर अशा लाभार्थ्यांनी या प्रकरणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून सांगितलेल्या प्रक्रियेनुसार नवीन अर्ज म्हणजेच फॉर्म भरावा लागू शकतो, जेणेकरून तुमची माहिती पुन्हा तपासली जाईल आणि पात्रता असल्यास योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवता येईल. म्हणून जर तुमच्याही बाबतीत ही समस्या असेल तर वेळ न दवडता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रांची माहिती घ्या आणि नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. लक्षात ठेवा, फक्त पैसे बंद झाले म्हणून थांबून राहू नका, कारण जितक्या लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराल तितक्या लवकर तुमच्या अर्जावर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता वाढते. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे हा नवीन फॉर्म कुठे मिळेल, कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, यामागचा मुख्य उद्देश एकच आहे, तुमची लाभार्थी माहिती पुन्हा तपासणे आणि आवश्यक असल्यास ती अपडेट करणे. जर तुमच्या प्रकरणात संबंधित कार्यालयाने नवीन अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या असतील तर तो फॉर्म वेळेत भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या प्रक्रियेनंतर तुमची माहिती पुन्हा तपासली जाईल आणि तुम्ही पात्र असल्यास पुढील कार्यवाही होऊ शकेल. म्हणूनच ज्यांचे पैसे बंद झाले आहेत किंवा हयातीचा दाखला निघत नाही त्यांनी ही बाब हलक्यात घेऊ नये. अनेक जण थोड्या दिवसांनी पैसे येतील असा विचार करून थांबतात, पण जर कार्यालयाने नवीन अर्ज मागितला असेल आणि तो वेळेत भरला नाही तर तुमचे काम आणखी उशिरा होऊ शकते. त्यामुळे तुमच्या प्रकरणात नवीन फॉर्म भरणे आवश्यक आहे का हे एकदा संबंधित तहसीलदार कार्यालयात निश्चित करून घ्या. जर आवश्यक असेल तर तो अर्ज शक्य तितक्या लवकर भरून प्रक्रिया पूर्ण करा. म्हणूनच ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे, कारण योग्य वेळी योग्य प्रक्रिया पूर्ण केली तर पुढील अडचणी टाळता येऊ शकतात. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या लाभार्थ्याला ही माहिती वेळेत मिळू शकते आणि त्यांचे बंद झालेले काम पुन्हा सुरू होण्यास मदत होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला शेतीविषयक बातम्या, हवामानाचे अपडेट, सरकारी योजना, अनुदान, GR आणि नवीन सरकारी निर्णयांची माहिती रोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा, म्हणजे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आपण पुन्हा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.